इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. नाशिक जिल्हा, नाशिक जिल्हा, नाशिक जिल्हा, नाशिक जिल्हा, नाशिक जिल्हा, नाशिक जिल्हा. जय भवानी रोड, नाशिक रोड येथे कोयता घेऊन तोडफोड करणारे बहनवाला गँग नारायणगाव येथून गुंडाविरोधी पथक आणि नाशिक रोड युनिट गुन्हे शाखेच्या ताब्यात. आणि याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उपनगर पोलीस ठाणे हद्दीत 20 जुलै 2026 कोयता हातात घेऊन जय भवानी रोड येथे मारहाण करून घरावर कोयत्याने वार करून बहनवाल गँगने दहशत माजवली. सदर गुन्ह्याचा तपास करत असताना उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार विजय उर्फ छंगा बहनवाल आणि त्याचे साथीदार असल्याची माहिती गुंडाविरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार आणि त्यांच्या पथकाला मिळाली होती. आणि सदर आरोपींचा तपास करत असताना सराईत गुन्हेगार विजय उर्फ छंगा सरजित बहनवाल आणि त्याचे साथीदार सिन्नर परिसरात असल्याची माहिती मिळतात गुंडाविरोधी पथक आणि नाशिक रोड युनिट गुन्हे शाखेने सदर ठिकाणी धाड टाकली. मात्र पोलीस आल्याचा सुगावा लागताच आरोपींनी तेथून पलायन केले आणि पथकाने तात्काळ तांत्रिक कौशल्याचा वापर करत सिन्नर परिसरातील 2 कला केंद्रावर अचानक छापे टाकून शोध घेतला. परंतु आरोपी तेथूनही पसार झाले. सदर आरोपींचा पुन्हा तांत्रिक विश्लेषण आणि माहितीच्या आधारे शोध घेतला असता आरोपी हे पुणे महामार्गावर नारायणगाव जिल्हा पुणे येथील कला केंद्रावर लपल्याची माहिती मिळताच पोलीस पथकाने नारायणगाव येथील कला केंद्राला चहूबाजूने वेढा घातला आणि विजय उर्फ छंगा सरजित बहनवाल, योगेश उर्फ काका प्रल्हाद आहेर, प्रदीप उर्फ अन्नू राधेकिशन गवंडर यांना ताब्यात घेतले. सदर आरोपींनी सिन्नर येथून पुण्याच्या दिशेने जात असताना नाशिक पुणे महामार्गावर संगमनेर शहरातील एका बारमध्ये जाऊन बार मालकाला आम्ही नाशिकचे असून आम्हाला फुकट दारू द्या असं म्हणत बार मालकाला दमदाटी आणि शिवीगाळ केली. याबाबत संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आरोपी हे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर नाशिक रोड उपनगर पोलीस ठाण्यात तोडफोड, मारामारी, दहशत माजवणे यासारखे 10 ते 12 गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. फर्नांडिसवाडी झोपडपट्टी परिसरातील बेरोजगार तरुणांना पैशाचा आमिष टाकून हाताशी धरून ते आपली गँग चालवत होते. ताब्यात असलेले दोन्ही सराईत आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी आणि गुन्ह्याच्या सखोल तपासासाठी उपनगर पोलीस ठाण्यात ताब्यात घेण्यात आलेला आहे. आणि या टोळीला अटक केल्याने नाशिक रोड आणि उपनगर परिसरातील नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडलेला असून पोलीस पथकाचे कौतुक केलेलं आहे. नाशिक जिल्हा, 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 नाशिक जिल्हा. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कानिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार, पोलीस हवालदार विजयकुमार सूर्यवंशी, सुनील आडके, अविनाश देवरे, राहुल जगजाप, दत्तात्रय चकोर, प्रदीप ठाकरे, मंगेश जगजाप, पोलीस शिपाई कुणाल घोरपडे, राजेश राठोड, राकेश भाऊ, गुरु गांगुर्डे, अक्षय गांगुर्डे, कल्पेश जाधव, दयानंद सोनवणे, गणेश श्याम महाले, संदीप बुरे, गणेश भागवत, केतन सोनवणे, सुशांत दिघे, भरत राऊत, महिला पोलीस शिपाई सुनीता कवडे यांच्या पथकाने ही कारवाई पार पडली आहे. NCN न्यूजसाठी रोहन दनी, नाशिक.